बोलता बोलता ही मुलगी कधी झोपून गेली ना, कळलंच नाही. अर्थातच देवी, तुमची एवढी लाडकी भक्त आहे ती, तिला तुमच्या एवढ्या जवळ झोपायला मिळतंय, त्यात तुम्ही इतक्या प्रेमाने थोपटताय, झोप तर गाड लागणारच ना. हळू, अजून ती पूर्ण गाढ झोपलेली नाहीये. त्यातून ती आम्हाला गावातील एक बाई म्हणूनच ओळखते. तिला एवढ्यात तरी आमचं हे खरं रूप कळायला नको, नाहीतर ती एवढे प्रश्न विचारून हैराण करेल की विचारता सोय नाही. तिचं ठीक आहे देवी, परंतु आपलं काय? आपल्याला जर कोड्याचं उत्तर सापडलं असेल तर आम्हाला देखील सांगा देवी. नक्की काय लक्षात आलंय आपल्या? आम्ही म्हटलं ना की काही दिवसांनी येणारी ही पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तेच या कोड्याचं उत्तर आहे. असुर नरेश, आता हा नक्की कोणता विधी प्रारंभ केला आहात आपण? दैत्यगुरूंनी काय योजलं आहे आम्हाला समजेल का? सम्राज्ञी, आपण सांगितलेल्या योजनेनुसारच आम्ही दैत्य गुरूंना एक विशेष विनंती केली होती. विशेष विनंती? कोणती विनंती? महिषासुरा, शुंभा म्हणते त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. गावात अजूनही सैतानवटीच्या बीजांचा प्रभाव खोलवर असणार आणि तो प्रभाव माणसाच्या आतील दुष्ट प्रवृत्तींना चाळवणार आणि त्यांना पुन्हा बाहेर यायला भाग पाडणार. निश्चितपणे हे एका दिवसात घडणार नाही, पण त्यांचा प्रभाव लोकांच्या मनात कायमचे विकार उत्पन्न करेल. ज्याप्रमाणे हळूहळू शरीरामध्ये विष भिनत जाते, त्याप्रमाणे बीजांचाही प्रभाव मनुष्याच्या शरीरावर हळूहळू होत जाणार. दैत्यगुरु, तुळजाच्या विरुद्ध वातावरण जितकं कलुषित होईल तितकं आपल्याला हवंच आहे. लोकांच्या मनातला विकार वाढण्यासाठी, त्यांना उत्तेजना देण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. हा विकार जाणून बुजून वाढवण्याची तुझी इच्छा असेल तर आपल्याला एकच मार्ग आहे, गावात अशांती निर्माण करणं. लोकांना कळणार सुद्धा नाही अशा पद्धतीनं गावामध्ये अशांती निर्माण करायची. आणि दैत्यगुरु, हे कार्य नेमकं कोण करणार आहे? मनू आणि नभाजी? आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. हे त्यांचे काम नाहीच. या अवघड कार्यासाठी अशांतीला आमच्या विद्येचे साक्षात मानवी रूप देणार. दैत्यगुरु, नेमकं काय करणार आहात आपण? हा विधी कठीण आहे. तिचं प्रमाण आणि प्रभाव एवढं असेल की तुळजा सहन करू शकणार नाही. सम्राज्ञी, तुळजाच्या गावात अशांती निर्माण करण्याचा विधी सुरू आहे. गावाच्या हवेत पसरलेला सैतानवटीचा प्रभाव 10 पटीने वाढण्यासाठी आता गावात अशांती येणार आहे. म्हणजे देवी, मला नाही समजलं. गावात सगळीकडे सैतानवटीच्या वृक्षाचा प्रभाव पसरलाय. गावातले लोक एकमेकांशी कसे भांडतायत, कसे वाद उकरून काढतायत, हे तू देखील बघितलेस. हे वातावरण लवकर बदलायचे तर प्रभावी उपाय हवा, आणि तोच आम्हाला सापडलाय. परंतु देवी, त्याचा हुताशिनी पौर्णिमेशी काय संबंध? हुताशनी पौर्णिमा हा अग्नीचा सण आहे. वाईटाचा नाश करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. अनेक वर्ष हा सण साजरा केला जातो. हो देवी,
ते मला ठाऊक आहे. लोक अगदी भक्तिभावाने हा सण साजरा करतात. ह्या सणामध्ये हवेतील सर्व दुष्ट प्रवृत्ती खेचून घेण्याचे सामर्थ्य आहे. होलिकेच्या आठवणीत देखील हा सण साजरा केला जातो. आमच्या मते गावाने मोठ्या प्रमाणात होलिका तयार करून हा सण साजरा केला तर हवेतील ही सगळी नकारात्मकता निघून जाईल. अगदी योग्य मार्ग शोधून काढला देवी आपण. चंद्राच्या प्रकाशाने हा आशेचा किरण दाखवलाय आपल्याला. गावकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, गावाची या संकटातून नक्की कशी सुटका करता येईल याचा विचार सातत्याने आमच्या डोक्यात सुरू असल्यामुळेच हा मार्ग सुचला असावा. उपाय योग्य आहे देवी, परंतु ह्या योजनेत एक अडचण आहे. कोणती अडचण? आपल्या या योजनेसाठी गावातील लोकांना तयार कसं करणार आपण? आम्ही दैवी रूपात त्यांना दर्शन देऊन ह्या सणाबद्दल सारं काही समजावून सांगणार आहोत. हा उपाय उपयोगी नाही ठरणार देवी. स्वामी, असं का म्हणताय? आम्ही आपल्याला सत्य सांगतोय देवी. होलिका उत्सव जर खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरायला हवा असेल तर गावातील लोकांनी स्वतःच्या इच्छेने हा सण साजरा करायला हवा. गावकरी वेशात आपण लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केलात तरी किती लोक आपल्यावर विश्वास ठेवतील? किती जण आहेत जे आपलं ऐकून ही गोष्ट करायला तयार होतील? आपली पद्धत, आपली व्यवस्था बदलतील. आणि तसंही आपल्याकडे वेळ खूप कमी आहे देवी. क्षमा करा महादेव, मी मध्येच बोलतीये, परंतु त्या देवी आहेत. त्यांनी गावकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यावर गावकरी त्यांचं काय ऐकणार नाहीत? महादेव म्हणतायत ते योग्य आहे पद्मा. गावातल्या लोकांसाठी ही गावकरी तुळजा नवीन आहे. हिचं ते ऐकणार नाही. मग देवी, आता आपण काय करायचं? ह्यावरचा उपाय देखील आम्हाला माहिती आहे. अहो या कदम बाबा, अहो मला खात्री होती तुम्ही इथंच भेटणार. अहो मला बी. अहो कामच असं महत्वाचं हाय का ही भेट आपली अशीच होणार होती? या बघा, ही सगळी झाली. मागल्या वेळी बी हे काम आपणच पार पाडलं होतं आणि त्या समध्या कामाचं नियोजन ह्या जागेवरूनच केलं होतं. होय, देवीच्या आदेशाप्रमाणे आपण समद काम व्यवस्थित पार पाडलं होतं. आज बी देवीला काहीतरी महत्वाचं काम आपल्यावर सोपवायचं असणार, म्हणूनच तिने आपल्याला इथं बोलावून घेतलंय. वय देवीचा आपल्यावर विश्वास आहे. आपल्या बिगर तिचं काम जास्त चांगल्या प्रकारे कोणी करू शकत नाही, म्हणूनच ती आपल्याला बोलवून घेते. मागल्या वेळेला बी हिथंच बोलवलं आणि गावातल्या प्रत्येक घरात ठाण मांडून बसलेल्या त्या बिया गोळा करायचं काम आपल्याला दिलं. पण यावेळी नक्की काय काम असेल? मला तर लय उत्सुकता वाटायला लागली. यावेळी बी असंच काहीतरी भारी आणि वेगळं काम असणार. अहो ते बघा, काहीतरी उजेड दिसतोय. देवी तिथंच असेल. चला चला आपण जाऊया. प्रणाम देवी माते. आम्हाला असं पुन्हा बोलवून घेण्याचं कारण कळालं नाही देवी. आज नेमकी अशी कोणती महत्वाची कामगिरी आमच्यावर टाकणार आहात? आम्ही तुम्हाला आमचे सैन्य मानतो, तुळजाचे सैन्य.
आज आम्हाला पुन्हा एकदा आमच्या सैन्याची गरज भासते. तुम्ही आम्हाला मदत करण्यासाठी तयार आहात का? अहो देवी आई, असं का विचारताय? आम्ही तुमचे भक्त आहोत. अनु आता तर तुम्ही आम्हाला तुमचे सैन्य म्हणालात. हो, तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही ती पाळायची. तसं नाही, तुमच्या मनात काय आहे हे देखील पाहायला हवं ना. आमच्या मनात केवळ तुमची भक्ती आहे देवी. तुम्ही सांगाल ते काम अगदी हसत पार पाडायला तयार आहोत आम्ही. तुळजाई, तुम्ही विश्वासाने काहीतरी काम सांगता, हेच खूप आहे आमच्यासाठी. हे सारं ऐकून समाधान वाटलं. आता कामगिरी ऐका. हे काम जरा जास्त अवघड आहे आणि तुमच्या कौशल्याचा कस पाहणार आहे. आपल्याला मिळून अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की गावातील प्रत्येक व्यक्ती ही आमची शिलेदार होईल. म्हणजे नक्की आम्ही काय करायचंय देवी? एक वेगळं काम करावं लागणार आहे. चला दाखवते. आपण साऱ्यांनी मिळून हे सैतानवटीचं झाड नष्ट केलं होतं, आठवतंय? आठवतंय की देवी, हे काम आम्ही कसं विसरू. पण झाड जळून गेलं तरी देखील त्याची मुळं वडाच्या झाडासारखी खोलवर रुजून बसली आहे. त्याचा समूळ नायनाट करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्या गावाला एक गोष्ट करण्यासाठी तयार करायचं. समद्या गावाला मी समजावतो देवी, तुम्ही फक्त आज्ञा करा. समदा गाव माझ्या शब्दाबाहेर नाही. नाही, केवळ सूचना केली. कोणीतरी सांगितलं म्हणून गावकऱ्यांनी एखादी गोष्ट करायला नको. त्यांनी ही कामगिरी मनापासून पार पाडायची. सैतानवटीच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी आपण हे करतोय हे त्यांना समजायला नको. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी नाही तर आनंदाने आणि मनापासून या सणामध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. तसं घडलं तरच केवळ हवेतील नाही तर त्यांच्या मनात झिरपलेल्या ह्या सैतानवटीच्या वृक्षाचा प्रभाव देखील नष्ट होईल. आम्हाला या सणाची पूर्ण माहिती सांगा. आम्ही गावातल्या सगळ्यांनी या सणासाठी तयार करतो. सांगतो, अगदी सविस्तर सांगतो. आई राजा, मस्त सुगंध येतोय. आज काय आहे न्याहारीसाठी? काय ग, ह्या सुगंधानं तुझी आंघोळ अर्धवट सोडून आलीस की काय? नाही ग, आंघोळ नीटच केली आहे. आई राजा, माझी वेणी घालून दे ना. घालते हा, थांब. पण आधी माझ्या हातातली कामं पूर्ण होऊ दे. तोवर तू तुझं बाकीचं आवरून घे. नाही, आत्ताच दे. अगं अशी काय करतेस? मी भाकरी थापायला घेतल्या आहेत. बघ, माझा हात बी खराब आहे. मग तू हात धु आणि माझी पहिली वेणी घालून दे. मला न्याहारी नसली तरी चालेल. न्याहारी नको? तुझं पोट कशानं भरलं आहे मग? गावात हवं तिथं फिरून, कुणाशी गप्पा मारून का कुणाला भेटून? पण तू तर बाहेर बी गेली नाही आहेस. मग झालं तरी काय? तू आधी माझी वेणी घालून दे, मग मी तुला सांगते. बरं बाई, किती घाई करतेस. माझ्या हातातली कामं बी संपवू देत नाहीस. बरं जा, तिथं जाऊन बस. मी आले हात धुवून. बरं आता सांग, काय सांगत होतीस? आई राजा, देवी आई आमच्या स्वप्नात आली होती अगं. होय का? तुमच्या म्हणजे कुणाच्या? म्हणजे तिच्या लाडक्या भक्तांच्या. तुला माहितीये का देवी आई? भिवा, तुझ्या लक्षात येते का?
वातावरण किती झपाट्याने बदलायला लागले. होय होय. माणूस घराबाहेर पडायला धजत नव्हता, एवढा नुसता काकडून जायचा आणि दातावर दात वाजवून बोलायची बी पंचायत पडायची. होय, समधी माणसं बाहेरची कामं करून लवकर घरी यायची. आणि एखादा बाहेर पडला तर थंडीनं काकडून त्याची लई वाईट अवस्था व्हायची. झाडं वेली अरे समद गोटून गेल्यागत झालं होतं बघ. पण आता थंडी कमी व्हायला लागली आणि झाडं येली अगदी कशा फुलायला लागल्यात बघ. आता नवीन ऋतू सुरू होतोय. होय, समजा वातावरण बदलून जाईल आता. अरे जाणारच. तुला ठावाय का, आपण ज्या भूमीवर उभा राहतोय ती नुसती माती नाही, अरे पंचमहाभूताची संगत आहे ती. पंचमहाभूताची संगत. इथं कोणी ऐकत नाहीये ना? नाही, कुणी बी ऐकत नाही. सांग. आई राजा, तुला माहितीये का, देवी आई आम्हाला तुळजाचे सैन्य म्हणते. वय वय, बरं, सैन्य कशापायी म्हणतात तुम्हाला? असं काय केलं आहे तुम्ही? देवी आई सांगेल ते काम आम्ही विश्वासाने पूर्ण करतो. देवी आई दरवेळी आम्हाला काहीतरी महत्वाचं काम सांगते. आज पण सांगितलंय. होय का? कौतुकच करायला हवं तुमचं. तुम्ही देवी आईच्या इतक्या जवळच्या आहात आणि देवी आईचा बी तुमच्यावर लय विश्वास आहे. मला सांग, ह्यावेळी काय सांगितलं आहे देवीनं? आपल्याला एक सण साजरा करायचा आहे, होलिका उत्सव. ह्याला काय अर्थ आहे? मला वाटलं गावातलं कोणतं तरी महत्वाचं काम दिलं असेल, पण तुमची देवी आई तर सण साजरा करायला म्हणतोय. जरा चित्र नाही वाटत? म्हणजे असं कधी असतं वय? ए आई राजा, आमच्या देवी आईला काय नावं ठेवू नकोसा. तुळजाई गावातल्या लोकांची काळजी करते. गावावर संकट आलं की तिला त्रास होतो, म्हणूनच तिने हे काम आमच्यावर सोपवलंय. तुला माहितीये का, गावात समजा ठिकाणी सैतानवटीच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी आपण हे करतोय हे त्यांना समजायला नको. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी नाही, तर आनंदाने आणि मनापासून या सणामध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. होवी, काय ग, कुठं हरवलीस? काहीतरी बोलत होतीस ना? गावात समध्या ठिकाणी काय? अगं, ते गावात समध्या घरांमध्ये भांडणं होत होती ना, म्हणून आनंद लुटायला देवीनं हा सण साजरा करायचा ठरवला आहे. आई राजा, तू बी ह्यात भाग घे ना. नाही बाई, मला नाही जमायचं. आधीच लई कामं आहेत आणि सण साजरा करण्यासाठी एवढी तयारी कुठून करायची? नाही नाही, मला नाही जमायचं. असं काय करतेस ग? जास्त तयारी नाही, तुला जमेल. नको, तरी बी नको. हो म्हण ना ग, समजा गावासाठीच चालले नाही, असं काय? बरं ठीक आहे, मी घेते भाग. आपण समद्यांनी मिळून तयारी करू आणि हा सण साजरा करू. बघ, तुझी वेणी बी झाली घालून. आता मी गावातल्या समध्या लोकांना या सणाबद्दल सांगून येते. ते अगदी मनापासून हा सण साजरा करतील. चल, येते म्या. देवी, म्हणजे पंचमहाभूत म्हणजे सांगा काय ते? हे बघा, मी सांगतो. अरे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, अरे ही धरती, पाणी, प्रकाश, हे आकाश, ऊर्जा म्हणजे वारं. अरे रोज आपण याच्याकडनं काहीतरी घेत असतो. अरे आपलं अन्नधान्य, पाणी, श्वास, ऊब, अरे हे समजत त्यांच्याकडूनच मिळतं का नाही? पण आपण त्यांना परत काय देतो? अरे आपण जे घेतो ते परत करायला पाहिजे का नको? होय, बरोबर आहे तुझं. हा, हेच परत करण्यासाठी एक सण आहे. कुठला सण? अरे होलिकोत्सव. हो, होळी. होळी आज आपण खऱ्या अर्थाने आपलं सैन्य तयार केलं. ह्या एवढ्याशा मुलीने आपल्याला हे किती छान समजावून सांगितलं आणि असंच ते संपूर्ण गावाला सांगून या सणासाठी तयार करतील. हो, आम्हाला देखील त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
हे सारे आमचे भक्त म्हणजे आमची शक्तीच आहे. ते सारे कार्यरत होतील तेव्हा हे संपूर्ण गाव पूर्णपणे बदलून जाईल. सगळे पुन्हा एकत्र येतील.